करुणा मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत आणि आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज जे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रासमोर आलंय त्या अनुषंगानं करुणाताई नमस्कार, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। हां नमस्कार। नमस्कार, तुमच्या सोबत नेमकं काय झालं होतं? कोर्टात गेलात, काही गोष्टी समोर आल्या, पण या प्रकरणाची सुरुवात नेमकी कशी झाली, कधीपासून झाली? क्या बोल रहे आप, वापस से थोड़ा बोलिए। जी, मेरी आवाज आप तक सुनाई दे रही है? हाँ हाँ बोलिए ना। मी असं विचारलं की आत्तापर्यंत महाराष्ट्रासमोर काही गोष्टी आलेल्या आहेत, आज कोर्टाच्या निकालानंतर त्या अधिक स्पष्ट झाल्या आहेत, पण या सगळ्या प्रकरणाची सुरुवात नेमकी कधीपासून आणि कुठून झाली? ये 2021 पासून झालेली आहे सुरुवात। जी 2021 पासून। जी आणि तभी क्या हुआ केस था? आहे ते 2021 मध्ये टाकला होता। जी हाँ तभी एग्जैक्टली हुआ क्या था कि आपको कोर्ट में जाना पड़ा? घरेलू हिंसाचार आहे ते तो अगोदर पासून चालू आहे। तरी पण एक महिला म्हणून मी घरामध्ये होती आणि लपवत होती सगळी गोष्टी। पण 2019 चे नंतर मंत्री झाल्यानंतर ते माझा सोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी की मला तू नकोय आता। तो मी डोमेस्टिक वायलेंसचा केस केला आणि सोडला पण ना। तो छोड़ने के भी 1.5 वर्ष बाद मैं ये केस किया है उनको। 1.5 वर्ष मी वाट बघत होती की नवरा येणार आहे पण आले नाही। 2019 ला करुणाताई असं नेमकं काय झालं होतं की तुमच्या दोघांमध्ये टोकाचे वाद झाले? नाही मंत्री झाले ना, खूप मोठी यंत्रणा भेटली। 2019 मध्ये नाही, 2019 मध्ये मंत्री झाले आणि 20 पासून 21 पासून आमचा झगडा चालू झालेला आहे। 21 सुरुवातीपासून। हां त्यानंतर तुम्ही म्हणालात की 1.5 वर्ष जोर तुम्ही पकडलेला आहे झगड्यानी 2021 मध्ये। हां जी जी तुम्ही आता म्हणालात की 21 पर्यंत पण साधारणतः हेच होता की माझे हस्बंड बोलत होते की मी येणारे घरी, तू गप बस आता, तू गप बस, मी येणारे घर असं सांगत होते। तो मी वाट बघत होती की येणारे, पण त्यांना असं वाटलं की नाही ते पैसे समोर झुकणार आहे, ते माझी ताकद समोर झुकणार आहे, पण असं काय झालेलं नाही आहे। कोर्टामध्ये आमचा कन्सर्न टर्म पण झालेला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी मला ते पैशाची दिली होती आणि ते माझ्या सोबत बोलला होता की कन्सर्न टर्म करा, तुम्ही नाव हटवा आणि बायको नाही आहे, तू ते लिव्ह इन रिलेशनमध्ये आहे, तू असं मला साईन करून द्या। पण मी ते नकार दिला आणि ते कन्सर्न टर्म आम्ही जे फाईल केला होता त्याच्यामध्ये मी कोर्टामध्ये गेली नाही, ते मी फेटाळला। घरगुती हिंसाचार, डोमेस्टिक व्हायलन्स संदर्भातली आपली तक्रार आहे, हा खरं तर खूप मोठा गुन्हा असतो, खूप मोठा क्राईम मानला जातो। नेमकं असं काय झालं होतं की तुम्हाला घरगुती हिंसाचाराची केस दाखल करण्याची वेळ आली? आहे का 2 वेळे मी घरगुती हिंसाचाराची केस करणार नाही होती क्योंकि मला माहित पण नाही होता, पण माझ्या घर समोर दरवेळी पोलीस उभे राहणार, कधीही मला उचलून घेऊन जाणार पोलीस स्टेशनमध्ये, 2-2, 8-8, 15-15 तास बसवणार। खोटे केस झाले 2 वेळे, 12 दिवस बीडमध्ये ठेवला जेलमध्ये। एरवाडामध्ये माझ्यावरती केस केला, त्याच्यामध्ये 45 दिवस एरवाडामध्ये ठेवला। कलेक्टर ऑफिसमध्ये, कलेक्टरचे केबिनमध्ये माझ्यासोबत मारहाण केली। धनंजय मुंडे पण माझे जे नवरे आहे त्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली गुंडे लोकांनी, पोलीस होती, सगळे होते। ते हे हिंसाचार नाही आहे तो काय? आणि याकरिता त्यांच्या बघून की मला कुठे न्याय भेटणार, देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन दिला, आपला अजितदादांना दिला, तरी पण मला कुठे न्याय भेटत नव्हता। त्याच्यासाठी मी डोमेस्टिक वायलेंसचा केस केला, तोपर्यंत थांबलेले आहे। तब से जब से डोमेस्टिक वायलेंस का केस किया है तब से इनका ये झूठे केस में जेल में डालना, गलत मेरे पे काम करना, ये सब रुक गया है इनका। करुणाताई, तुम्ही आता म्हणताय की 12-12, 14-14 तास पोलीस तुम्हाला चौकशीसाठी बसवून ठेवायचे, तिथेच पोलिसांसमक्ष तुम्हाला मारहाण व्हायची, काय विचारायचे? चौकशीसाठी नाही जी, चौकशीसाठी नाही, असंच काही कारण नाही द्यायचे गुन्हा पोलीस? केलेला आहे मी। न कारण देतात। मग 12-14 तास पोलिसांसमोर बोलायचं कोण? काय बोलायचं तुमच्या सोबत?
तुम्ही म्हणालात की 12-14 काही तास नाही तुम्हाला बोलतायत, बसवून सिर्फ ठेवलं चाय पिओ, जायचं ज्यूस पिओ, ये करो वो करो, टाइमपास. नाही, काही नाही, आणि काही तुम्ही नाही, असंच बसा फक्त. तुम्ही हे भीतीसाठी सांगू शकता भीती दाखवत होते जी, मला. जी. आणि या दरम्यान तुमची मुलंही भीती दाखवत अर्थातच होती तुमच्या सोबत होती. मुलांची काय प्रतिक्रिया असायची असं रात्री बेरात्री तुम्ही म्हणताय की तुम्हाला घेऊन गेलं जायचं तेव्हा? नाही, मुलं बाळा खूप भीतीमध्ये आहे, इतके भीततात ना की ते खूप भीततात, इतका भीततात की मला पण थांबवतात की ताई आई तुम्ही असं करू नका, असं बाईट देऊ नका, असं बोलतात सगळे. हम्म, हम्म. काय करू नका तुम्ही, गप घरामध्ये बसा, असं आहे. जी जी ते 2019 मोठे आहे, नंतर करून आपल्याला जेलमध्ये टाकतात. आणि माझी पूर्ण फॅमिली जी आहे त्यांनी पण, माझी तर खूप मोठी फॅमिली नाही आहे, माझी बहिणी आहे 2 आणि भाई आहे, भाभी आहे, तो त्यांनी सगळ्यांनी ज्या वेळे मला जेलमध्ये टाकला 2 वेळे, तो वेळेपासून आत्तापर्यंत मला हे लोक, माझे घरचे सगळे लोकांनी माझा नंबर ब्लॉकमध्ये टाकलेला आहे. कोणी नाही आहे माझी पाठीमागे. पण असं का की माझी तुमच्याच आत्महत्या घरच्यांची करण्याची वेळ तुम्हाला आहे. साथ का मिळत नाहीये? साथ याच्यासाठी मिळत नाही, कोणाला जेलमध्ये जायचं आहे, सगळ्यांना भीती दाखवली आहे, जेलमध्ये टाकणार आहे तुम्हाला. आणि जे व्यक्ती बायकोला टाकू शकता तो सालीला कशाला टाकू शकत नाही? माझी बहिणीला पण टाकला होता, माहित आहे तुम्हाला. तो कौन कौन जेल में जाएगा? हमको बाहर निकालने वाला कोई नहीं है, और हमारे पास इतना पैसा भी नहीं है कि हमको कोई जेल में डाले तो हम 2-2 लाख रुपए वकीलों की फीस देके जेल में निकलते रहे. ऐसा नहीं है हमारे पास. इसके लिए मैंने इधर करुणाताई, तुम्ही आणखी एक गोष्ट domestic म्हणालात वाले की ज्यादा तुम्हाला सबसे कुठल्याही चीजें रुक कारणाशिवाय, म्हणजे आपल्या देशात जनरली असं घडत नाही की कुणाला कुठल्याही कारणासाठी तुरुंगात टाकलं गेलेलं आहे आणि त्या व्यक्तीला तिथे 2-3 दिवस डांबून ठेवलं गेलंय. तुम्ही दाद मागितली, तुम्ही जेव्हा दाद मागायला जायचात तेव्हा ही सगळी मंडळी तुम्हाला उत्तर काय द्यायची? बहुधा करुणा मुंडे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, परंतु करुणा मुंडे यांनी काही गंभीर आरोप सुद्धा केले आहेत की धनंजय मुंडेच्या साक्षीनं आपल्याला मारहाण केली जायची, स्वतः धनंजय मुंडे आपल्याला मारहाण करायचे, काहीही कारण नसताना, कोणतीही चौकशी प्रलंबित नसताना पोलीस रात्री बेरात्री आपल्या घरी यायचे आणि आपल्याला पोलीस स्टेशनला नेलं जायचं, 10-12 तास तिथे तिष्ठत ठेवलं जायचं, असे आरोप करुणा मुंडे यांनी केले धनंजय मुंडे यांच्यावरती. 2021 साली त्यांनी कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती, त्या संदर्भातली सुनावणी पार पडली. वांद्रे फॅमिली कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण लिस्टेड होतं आणि याच याचिकेच्या अनुषंगानं करुणा मुंडे यांना पोटगी देण्यास सांगितलंय कोर्टानं आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप जे करुणा मुंडेंनी धनंजय यांच्यावरती केले होते ते सुद्धा कोर्टानं प्रथम स्वरूपी मान्य केलेले आहेत.